नहीं है पूरा ज्ञान कोई भूलिए अब कोई रोना एग्जाम के। इकडे बघू शकता सोफ्याचे कव्हर कसे अस्तव्यस्त झालेले आहेत, कारण समोरून अशी हवा असते ना, काहीच राहत नाही. त्यामुळे दिवसभर मला गेट बंद करून ठेवावं लागतं. किती वेळाही कव्हर मी व्यवस्थित करते, परत तसेच होतात. तर आता परत मी व्यवस्थित करून आलेले आहे आणि कपडे मला भिजू घालायचे होते, तर इकडे मी थोडंसं डिटर्जंटचं पाणी करून घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळे कपडे भिजत घालते. तसं तर यांचे गॅरेजचे कपडे असे असतात ना, ग्रीस खूप लागलेला असतं याला. बघू शकता कपडे कसे झालेले आहेत. तर हे कपडे मी अगोदर वेगळे भिजत घालते, मग नंतर बाकीचे सगळे भिजू घालून एकत्र करून ठेवते. आणि कपडे हाताने धुवायचे, मला मशीनला लावायचे नाही. तर याचं रिझन हे पण आहे, एक तर कपडे मी मशीनला लावले की लाईट जाते आणि अर्ध्यामध्येच ते कपडे अर्धेवट धुवून होतात आणि अर्धे मशीनमध्ये अडकतात. मग तेव्हा पण मला काही सुचत नाही काय करायचं. एकतर वातावरण असं झालेलं आहे, मग त्या लाईटचा वेट करत बसते. लाईट कधी येते कधी येत नाही असं पण होतं, म्हणून मला हाताने धुणं ठीक वाटत आहे. तर कपडे मी नंतर धुणार आहे. अगोदर मी जी छोटी मोठी माझी कामं आहेत ती आवरून घेते. तर दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तसं तर मी कालचं आजचं 2 दिवसाचं दूध फ्रीजला लावलेलं नाही आहे. आजकाल दूध तसंच राहतं. त्यानंतर टी टेबलही स्वच्छ पुसून घेतलं आणि जी बाकीची कामं होती ती सगळी आवरून घेतली आणि आता वाती करत बसलेले. वाती संपलेल्या आहेत. 2 दिवस झाले विचार केला की वाती करूया, पण करणं काय होतच नव्हतं. आणि इकडे बघू शकता ही चिमणी, ही वेगळी चिमणी आलेली आहे आणि घरभर हिंडत होती चिवचिव करत, तेच बघत होते मी. तर वाती वगैरे करून झालं, आता आलेले मी किचनमध्ये आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आता टाइम सांगेन तर रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत आता. आणि इकडं मूग डाळीची भाजी मी बनवलेली आहे. जसं मी तुम्हाला म्हणत आहे, जास्तीत जास्त मूग डाळीचंच बनत आहे आजकाल घरी, फक्त माझ्यासाठी. सकाळी तरी पूर्ण स्वयंपाक असतो, पण संध्याकाळी हलकी फुलकीच भाजी मी सगळ्यांसाठी बनवते माझ्यासोबत. तसं तर यांना मूग डाळीचं का आवडत नाहीये, पण काय करणार आता, 2-2 भाज्या संध्याकाळच्या वेळी खपत नाहीत आणि फक्त तिघांसाठी स्वयंपाक बनत आहे. तर आता वेगवेगळा किती बनवायचा, म्हणून मी इथं मूग डाळ, थोडीशी मसुरी डाळ टाकून मिक्स डाळीची भाजी बनवलेली आहे आणि एक चटणी बनवणार आहे जी बाबांची खूप फेवरेट आहे. आणि इकडे मी कुकरला भात पण लावला. तसं तर आज यांना मसाले भात खायचा होता, म्हणत होते मसाले भात बनव. तर मी म्हणलं आता मूग डाळीची भाजी बनवली, नंतर फोन आला त्यांचा. मी भाजी बनवल्यानंतर मग आता भाजी काय करणार, वेस्ट जाणार आहे, म्हणून म्हणलं मी सकाळी बनवते मसाले भात. आता मी साधा भात बनवलेला आहे आणि भाजी बनवलेली मूग डाळीची आणि भाकरी बनणार आहे. पण त्या अगोदर मी चटणी बनवते. ही चटणी ना बाबांना खूप आवडते. कारळ आणि शेंगदाणे छान भाजून मी चटणी बनवून ठेवली. ती चटणी घेतलेली आहे 3-4 चमचे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता यामध्ये टाकूया मसाले. तर इकडे टाकलेला आहे लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा जिरं टाकलेला आहे आणि 5-7 पाकळ्या लसूण टाकलेले, चवीपुरतं मीठ आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे. तसं तरी चटणी वाटलेलीच आहे, फक्त लसूण वगैरे जिरं जे टाकलेलं होतं ना तेच वाटायचं होतं. तर इकडे थोडंसं मिक्सरला फिरवलं आणि चटणी एकदम छान आणि टेस्टी बनलेली आहे. आज रात्रीच्या जेवणामध्ये मूग डाळीची भाजीपेक्षा चटणी सगळ्यांनी खाल्लेली होती, इतकी टेस्टी ही चटणी बनलेली आहे. तर ही चटणीला पॅक बंद ठेवायची, म्हणजे याचा जो वास असतो ना लसूण वगैरे टाकलेला तो टिकून राहण्यासाठी. तसं तर 4-8 दिवस ही चटणी छान राहते, पण पॅक बंद डब्यात ठेवायचं आहे. म्हणून मी डब्बा रिकामा करून घेतला छोटा आणि त्यामध्ये चटणी काढायची आहे. खाण्याचा सोडा होता, तर अगोदरचा एक डब्बा केला, म्हणजे जेव्हाही येतं ना ही छोट्या मोठ्या वस्तू, तेव्हा काय करते मी एका डब्यात काढते आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा आलं ना तेव्हा मी दुसऱ्या डब्यात काढते, मग मला ते पण भेटेना आणि हे पण भेटेना. तर यावेळेस काय केलं, एका मोठ्या डब्यात काढून ठेवलं. हे पूर्ण खाण्याचा सोडा वगैरे म्हणजे पॉकेट आणि जे असंच ठेवलेलं होतं खुल्लं सोडा ते पण घालून ठेवलेलं आहे आणि डब्बा रिकामा करून घेतला. तर ही चटणी भरण्या अगोदर मी लोणचं काढून घेतलेलं आहे. छोट्या डब्यामध्ये जे लोणचं काढून ठेवते ते पण संपलेलं आहे आणि गॅरेजला पण एक डबा मी दिलेला होता, ते पण संपलेलं आहे. तर दोन्ही डब्यामध्ये यामधलंच काढणार आहे. तर एका छोट्या डब्यामध्ये मी लोणचं काढलं आणि अगोदरचं म्हणजे पूर्ण लोणचं कसं आहे ते पण बघितलं. तर लोणचं एकदम छान आहे. मला वाटतं लोणच्याचं खरं दुश्मन हे पाणीच आहे. पाणी लागलं तर लोणचं खराब होतं. त्यामुळे स्वच्छ चमचा घेऊन मी लोणचं काढलं आणि जशाल तसं डबा छान पॅक करून मी जागेत ठेवून दिला. आणि छोट्या डब्यामध्ये लोणचं जे काढलेलं आहे ते आता वरती जेवण म्हणजे आता जेवण्यासाठी काढून घेतलेला आहे. आणि ही जी चटणी आहे ती मी पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवत आहे. आता टाइम सांगेन तर रात्रीचे 9 वाजलेले आहेत. बाबा पण आज जेवण करायला लेट केलेले. तसं तर लवकरच जेवण होतं दररोज, पण बाबा आज निवांत झोपलेले होते, तर म्हणलं त्यांना उठवायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही.
म्हणून आज जेवण करायला थोडासा लेट झालेला होता. तर इकडं पूर्ण स्वयंपाक बनलेले, फक्त मला भाकरी बनवायची आहेत आणि अगोदरच्या भाकरी किती आहेत तुम्हाला दाखवत आहे मी. म्हणजे ना आजकाल जास्त जेवण मला सहन होत नाही. तुम्ही म्हणतही होता ताई, "तू असं खाणं-पिणं बंद केलीस तर अशक्तपणा येईल ना, तू टॅबलेट घे." तुम्ही नाव पण सांगितलेलं आहे त्या टॅबलेटचं. ती सकाळी अनुषापोटी ती टॅबलेट घे म्हणजे तुला आराम वाटेल. म्हणजे खाणं-पिणं बंद केल्यानंतर कमजोरी येणारच येणार. हे तुमचं एकदम बरोबर आहे आणि तुमची अशी काळजीपूर्वक कमेंट येतात ना, मला खरंच खूप छान वाटतं. इकडं झालेले पूर्ण आता फक्त भाकरी बनवायची आहे. तर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तवा जोपर्यंत गरम होतो तोपर्यंत पीठ मळून घेते. तसं तर जास्त भाकरी मला बनवायची नाही, फक्त 2 भाकरी बनवणार आहे मी, कारण अगोदरच्याही खूप जास्त ठेवलेल्या आहेत. तर इकडे पीठ छान मळून घेतलं, थोडंसं कोरडं पीठ टाकलं आणि भाकरी थापून घेतलेली आहे. तोपर्यंत तवा पण छान गरम झालेला आहे. हवा तितकी नाही आहे आता, त्यामुळे मी दार उघडच ठेवलेलं नाही, तर दार बंद करूनच मला भाकरी कराव्या लागतात, कारण भाकरीला थोडीशी आग जास्त लागते ना आणि ती आग इकडं तिकडं व्हायला लागली ना भाकर व्यवस्थित शेकत नाहीये, म्हणून मी दार बंद करत असते. तर आज इतके म्हणजे आता थोडंसं वातावरण शांत झालेलं आहे, पण दिवसभर खूप भयानक हवा असते. इकडे भाकर टाकलेली आहे, पाणी फिरवून घेतलं आणि भाकर पलटून घेतलेली आहे, म्हणजे पटकन पलटायचं असतं आणि एकाच साईडला आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे भाकर सतत आलट पलट केल्यामुळे ना व्यवस्थित फुलत नाही किंवा नरम बनत नाही. त्यामुळे एका वेळेला पलटलं तर व्यवस्थित एकाच बाजूला व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि मग पलटायचं. बघू शकता तुम्ही एकदम मस्त भाकर फुलते. आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे कशासाठी तर यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून मी प्यायला घेणार आहे. आता तुम्ही म्हणसाल तरी संध्याकाळी पण हळदीचं पाणी पित आहे का? तर हो, संध्याकाळी पण मी पित आहे. म्हणजे चहा घेत नाही. चहा घेण्याऐवजी पाणी गरम करते गिलासभर, त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकते आणि प्यायला घेते सकाळ संध्याकाळ. कारण मला वाटतं कसंही पित्ताचा त्रास कमी होईल. हा म्हणजे हे चाललंय डोक्यामध्ये की काय औषध घेऊ आणि कशा पद्धतीने हे कमी करू. की आणि असं म्हणतात टॅबलेट घेतल्यामुळे ना म्हणजे पित्त व्हायचं तर कमी होतं, पण नंतर खूप प्रॉब्लेम होतात, कारण ते कंट्रोल करताना त्यामुळे नंतर ऑपरेशन करावं लागतं असं पण म्हणत आहेत. म्हणजे नंतर पोटामध्ये पित्ताचे खडे वगैरे होतात असं मी ऐकलेलं आहे. म्हणून टॅबलेट पण आजकाल मी घ्यायची बंद केलेली आहे. घरगुतीच औषधं मी घेत आहे. दवाखान्यात जायला पण खूप भीती वाटते मला, म्हणून मी घरच्या घरीच हळदीचं पाणी वगैरे घेऊन हे पीठ कमी करायचा प्रयत्न करत आहे. आणि कमी नाही झालं तर काही ऑप्शन नाही, दवाखान्यात तर जावंच लागणार आहे. इकडे फक्त 2 भाकरी मी बनवल्या आणि हळदीचं पाणी प्यायला घेतलेलं आहे. तोपर्यंत दिनेशचे पप्पाही आलेले आहेत. आज थोडासा लेट झालेला होता सगळ्याच कामाला मला, म्हणजे चटणी वगैरे बनवली, लोणचं काढलं, हे तेहीच कामं चालू होती, त्यामुळे लेट झालेलं आहे. आणि हे दूध पण मी आज 2 दिवसाचं ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये, त्यामुळे साय छान आलेली बघू शकता तुम्ही. तर इकडं एक मी भांडं घेतलेलं, यामध्ये थोडीशी साय टाकली आणि दूध टाकलेलं आहे, म्हणजे या दुधामध्ये अजिबात साय राहिलेली सगळी वरती आलेली आहे. दुधामध्ये अजिबात चव पण राहिलेली नाही आहे. आणि आज यांना म्हणजे मुगाच्या डाळीची भाजी बनवली ना, यांना तितकी आवडत नाही, म्हणून दूध, भाकर, परत चटणी मी बनवलेली आहे ना त्याचे जेवण करते, म्हणून दूध काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं दूध उकळून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. उद्या मी खवा बनवणार आहे, कारण आता 2-3 दिवसाचं दूध असणार आहे, आता काय करणार आहे दुधाचं, म्हणून म्हटलं उद्या खवा बनवूया. आणि हे भाज्या घेऊन आलेले, तर भाज्या काढत आहे, टिफिन वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. आता जेवण झाल्यानंतर सगळीच भांडी मी घासूनच झोपत असते, म्हणून फक्त सगळं टोपल्यामध्ये जमा केलेलं आहे. भाज्या काय काय आणल्या ते बघत आहे. शेवग्याची शेंग, दोडके, कोथिंबीर हे सगळं आणलेलं आहे. आणि म्हणत आहेत भाज्या खूप महाग झालेल्या आहेत, आता त्याचं रेट वगैरे मला माहिती राहत नाही, कारण मी काही आणत नाही आणि विचारत पण नाही आहे, पण असं सगळेजण म्हणत आहेत की भाज्या खूप महाग झालेल्या आहेत. महाग असो स्वस्त असो कसंही असो, खायचं तरी बंद करता येत नाही. तर इकडं कोथिंबीर निवडायला घेतलेली होती, पण तोपर्यंत सगळ्यांचंच आवरलं आणि जेवण करायला बसले. तर म्हटलं आता निवांत जेवण झालं तर कोथिंबीर निवडूया. अगोदर मी सगळ्यांना जेवायला वाढते आणि मी पण जेवण करून घेते, म्हणजे एकट्याला जेवायचं वाटत नाही, आम्ही सगळे एकत्र जेवण करतो. तर इकडं भात घेतलेलं आहे, म्हणजे बाबांच्या ताटलीमध्ये भात, भाकर सगळं वाढलेलं आहे. मी यांना एकत्रच भात वगैरे दिलेला आवडत नाही, म्हणून मी फक्त भाकर, दूध आणि भाजी, चटणी हे सगळं मी यांच्यासाठी वाढलेलं आहे. माझ्यासाठी भाकर, भाजी मी घेतलेलं आहे. मला पण भात तितका आवडत नाही, म्हणजे थोडीशी आवड निवड सगळ्यांची घरामध्ये वेगवेगळी आहे. चटणी, लोणचं यांना दिलेलं, मी लोणचं पण खात नाही, पित्तामुळे भीती वाटते मला की माझं पित्त वाढेल, म्हणून खूप पथपाणी करत आहे. नाहीतर अगोदर मी फक्त 4 दिवस पथ करायची आणि त्यानंतर परत मी खायला घ्यायचे, पण आता ना त्रास पण वाढलेला आहे, त्यामुळे खूप भीती वाटते. तर काय खायचं नाही, काय खायचं, म्हणजे जेवणे अगोदर खूप विचार करते 10 वेळा की मला काय खायचं आहे. तर इकडं
मस्त अशी मुगाची भाजी भाकर मी घेतलेली आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं. तर जेवण खाणं झालं, त्यानंतर सगळी भांडी घासूनच मी झोपलेली होते. रात्रीचे 10:30 वाजलेले होते, मला खूप लेट झालेला होता सगळी कामं आवरून झोपण्यासाठी. तर आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर सगळी सकाळची कामं झालेली आहेत, खिडक्या वगैरे सगळ्या उघडलेल्या आहेत मी, आणि यांचं पण आवरलेलं आहे. म्हणजे आंघोळ वगैरे करत आहेत तोपर्यंत मी चहा ठेवते. म्हणजे खूप घाई असते आणि तसं तर आज थोडंसं लेट उठलेलो सगळेजण. आम्ही रात्री लेट होतो, सकाळी उठायला पण लेट होतो, आणि आजकालचा रुटीन पण थोडासा असा झालेला ना. अगोदर दीपक दिनेश शाळेत कॉलेजला जायचे तेव्हा ना खूप माझा रुटीन वेगळा होता, म्हणजे खूप धावपळीचा होता. पहाटे मी 4 वाजताच उठायचे आणि स्वयंपाक वगैरे करून 7 वाजता तरी सगळं टिफिन रेडी करून त्यांना पाठवून द्यायचं राहायचं मला. पण आजकालचा रुटीन खूपच बदललेला आहे. म्हणजे 9 वाजेपर्यंत निवांत मी स्वयंपाक करते, टिफिन भरते. पण अगोदरचं कसं 7 वाजता सगळं पुन्हा करायचं होतं म्हणून लवकर उठायचे मी. पण आता मी 6 वाजता उठते, कधी-कधी 5:30 वाजता उठते. म्हणजे फिक्स टायमिंग नाही आहे. मी तसं तर दररोज 5 वाजताच मला जाग येते. पाणी वगैरे गरम करायला ठेवते आणि मग मी परत झोपते. कारण तितकी कामाची धावपळ नसते सकाळी. आणि त्यानंतर मग पूर्ण घरात झाडू मारणं आणि फरशी पुसायचं मी दुपारी पुसत असते, त्यामुळे तितकी घाईगडबड होत नाही. फक्त स्वयंपाकाचीच घाईगडबड असते. तर इकडं त्यांच्यासाठी चहा बनवत ठेवला आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला. कारण मला घ्यायचं आहे हळदीचं पाणी. मी हळद ना कालच घेऊन आहेत अर्धा किलो. म्हणत होते खोंबा आणून ते भैया तिथंच दळून देत होते. खूप चांगली हळद आहे. तर हळद मी इकडं, म्हणजे ही हळद ना चांगली असते, म्हणजे यामध्ये केमिकल वगैरे नसतं, जे समोरासमोर खोंब घेऊन जे दळून देतात. तर तीच हळद मी अर्धा चमचा घेतलेली आहे, पण तितका म्हणजे करवटपणा नव्हता. मी यांना तेच म्हणलं की या हळदीमध्ये ना जास्त करवटपणा नाही आहे. जसं आपण दुकानातून आणतो ना, खूप करवट असते ती हळद आणि एकदम बारीक पण असते. पण यामध्ये 1-2 हळदीचे हे दिसत होते, म्हणजे कण दिसत होते आणि करवटपणा पण तितका नव्हता. तर हे म्हणत होते त्यामध्ये केमिकल नाही आहे ना, त्यामुळे करवटपणा नाही आहे, हळदी चांगली आहे. म्हणजे माझ्या समोरच त्या भैयाने खोंब दळून दिलेले आहे. खूप चांगली हळद आहे. तर फक्त अर्धा किलो आणलेली. मी म्हटलं परत जर ते भैया आले तर आणखीन 1-1.5 किलो घ्या, कारण आता दररोज मी हळदीचं पाणी वगैरे घेत असते ना, आणि हळद चांगली आहे. तर इकडे यांच्यासाठी चहा दिलेला आहे, पाणी दिलेलं आहे, आणि थंड पाणी पितात. हे मी काही थंड पित नाही, मी गरमच पाणी पित आहे. माझा प्रॉब्लेम खूप आहे त्यामुळे. तर चहा घेत आहेत आणि मी सगळी भांडी तोपर्यंत रॅकला लावते. म्हणजे हळदीचं पाणी मी हिंडत फिरत पिलेलं आहे. आता भांडी चितके रात्री घातलेले होते, सगळे भांडे मी रॅकला लावलेले आहेत. म्हणजे एकही भांडं भेटत नाही, सगळी खडबड खडबड आवाज येते, म्हणून मी अगोदर सगळी भांडी रॅकला लावली. जे पाहिजे ते आपल्याला पटकन भेटून जातात. टिफिन डब्बा वगैरे लावून ठेवला. आता पतिदेवही गेलेले आहेत. आता मी आणि माझी कामं फिक्सच आहोत. आता थोड्या वेळात बाबा येतील, तर त्यांच्यासाठी पाणी वगैरे गरम करून ठेवते. आणि बाहेर मी आज पाणी शिंपलेलं नाही आहे. सकाळी ना रिमझिम पाऊस चालू होता, मला वाटलं पाऊस मोठा येईल, पण आलाच नाही. पाऊस नंतर गेलाच, म्हणजे पाऊसच येत नाही. जूनचा महिना संपला, पण पाऊस काय पडलेला नाही. 1-2 दिवस पडलेला होता रात्री, पण काही कुठं वल्लावा नाही आहे ना, कुठलं काही पाण्याचं हे दिसत आहे. फक्त हवा असते, दिवसभर अशी भयानक हवा असते. त्यामुळे ते आभाळ पण पुढं पडत आहे असं म्हणत आहेत. म्हणजे आता एक पेरणी तरी गेलीच असं म्हणत आहेत शेतकरी. म्हणजे जी ही आशा असते शेतकऱ्यांची त्या पिकावर, म्हणजे शेतावरच असते, आणि पाऊसच पडलेला नाही आहे. आता खूपच परेशानी आलेली आहे. कधी पाऊस पडणार काय माहिती. सगळ्यांचे डोळे वरतीच लागून राहिलेले आहेत. इकडं बाहेर सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि पोर्ट्समध्ये पाणी टाकलं आणि वायपर करून घेतलं. अंगणात पाणी शिंपलेलं आहे आणि वातावरण थंडच आहे. तसं तर ऊन वगैरे कडक नाही, आभाळच आहे, पण पाऊस काही येत नाही. तर वायपर करून घेतलं. आता पटकन मी रांगोळी काढून घेते, म्हणजे बाहेरची सगळी कामं होतात. आणि बोर चालू आहे, तर म्हटलं पटकन हांडाही भरून घ्यावा. तर परत मी बोर चालू करते आणि टाक्या भरतात, वरी पाणी खाली जातं. तिकडं हांडाही मी स्वच्छ धुवून लावलेला आहे. एक छोटा हांडाही भरून घेते, म्हणजे पूजेला पाणी होईल, आणि मग रांगोळी काढून येते. आणखीन स्वयंपाक पाण्याचा काही पत्ता नाही. स्वयंपाक करायचा आहे आणखी. आज शेवग्याची भाजी बनवणार, म्हणजे काल भाज्या आणलेल्या आहेत तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या भाज्या, निवडणं काही झालं नाही. रात्री मी कोथिंबीर मात्र निवडून ठेवली. यांच्या शर्टाचं बटन तोडलेलं होतं, बटन लावून मगच मी झोपलेली होते. पण भाज्या वगैरे दुसऱ्या मी काही काढलेल्या नव्हत्या. तर सगळे हांडे कुंडे भरून ठेवून मी आलेले आहे रांगोळी काढण्यासाठी. तर छोटीशी कलरफुल मी रांगोळी काढलेली, जास्त मोठी रांगोळी काढत नाही, कारण राहतच नाही. 4 थेंबही पावसाच्या आली की पूर्ण रांगोळी धुवून जाते, म्हणून जास्त मोठी काढत नाही. गेट वडिलांनी आलेले आहे. आता सगळी बाहेरची कामं झालेले बघू शकता. वातावरण छान झालेलं आहे, हवा पण तशी थंड आहे आणि ऊन नाही आज. तर आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.